नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदी एक्झाम या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई महानगरपालिका भरती या ठिकाणी सहाय्यक आयुक्त बघा या पदासाठी बघा जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. मराठी व्याकरणचे या ठिकाणी 10 प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे 10 प्रश्न असतील आणि या ठिकाणी एकूण 20 गुण असतील. इंग्रजी बघा या विषयाचे एकूण 10 प्रश्न असतील आणि एकूण 20 गुण असतील. सामान्य ज्ञान बघा या विषयाचे एकूण 10 प्रश्न असतील आणि एकूण 20 गुण असतील. गणित व बुद्धिमत्ता, आता गणित आणि बुद्धिमत्ता बघा यांचे एकूण 10 प्रश्न असतील आणि एकूण 20 गुण आहेत. बघा सर्वात महत्त्वाचा तांत्रिक विषय बघा विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक या ठिकाणी विषय असतो महत्त्वाचे 60 या ठिकाणी प्रश्न असतात. तांत्रिक विषयाचे 60 प्रश्न असतात आणि एकूण 100 गुण आहेत. म्हणजे या ठिकाणी 100 प्रश्न आहेत आणि एकूण 200 गुणांसाठी बघा आपली या ठिकाणी परीक्षा होणार आहे. बघा आता आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे बघा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. बघा आता या ठिकाणी मराठी व्याकरणचा बघा प्रश्न विद्यार्थी मित्र, विडा उचलणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विडा उचलणे, आता विडा उचलणे याचा योग्य अर्थ काय होईल? दुर्लक्ष करणे, निराश होणे, प्रतिज्ञा करणे, यातायात करणे. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा 3 यायला पाहिजे. विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? परंतु, म्हणून किंवा हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी सांगायचे वाक्यामध्ये बघा परंतु, म्हणून किंवा हे बघा जे काही शब्द आहेत ते कोणत्या जातीचे शब्द आहेत. आता केवळ प्रयोगी होतील का, उभयनवी अव्यय होतील का, क्रियाविशेषण होतील का, क्रियापद? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? परंतु, म्हणून किंवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उभयनवी अव्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? दिग्विजय आणि सद्वचन. आता या ठिकाणी 2 शब्द विचारले. त्या ठिकाणी दिग्विजय आणि सद्वचन हे शब्द कोणत्या संधीचे या ठिकाणी उदाहरणे आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? स्वर संधी होईल का, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. दिग्विजय आणि सद्वचन विद्यार्थी मित्रांनो हे काय असतील? व्यंजन संधीची उदाहरणे आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. आता मुलांनी आज्ञा पाळावी या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? मुलांनी. आता मुलांनी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती यायला पाहिजे? मुलांनी. आता या ठिकाणी नी हा प्रत्यय लागलाय ने ए शी. आता ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ने ए शी बघा प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय? मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहिला या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे? साधा वर्तमान काळ होईल का, साधा भूतकाळ होईल का, साधा भविष्यकाळ यापैकी नाही. मी चित्रपट पाहिला. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मी चित्रपट पाहिला बघा हे वाक्य काय आलं पाहिजे? साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय? राजा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता राजा या ठिकाणी शब्द विचारलाय. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? प्रधान, भूपती, सुधाकर, आदित्य. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? आता आदित्य म्हणजे बघा काय असतो? आदित्य म्हणजे बघा सूर्य असतो. सुधाकर म्हणजे काय असतो? सुधाकर म्हणजे बघा चंद्र असतो. आता बघा भूपती म्हणजे काय असतो? भूपती म्हणजे राजा. म्हणजे सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राजाचा समानार्थी शब्द या ठिकाणी भूपती आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय? संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? आता संबोधनाच्या वेळी या ठिकाणी विचारले कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. संबोधनाच्या वेळी स्वल्पविराम हे विरामचिन्हे वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय बघा? गायरान या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा सर्वांनी सांगायचे पुल्लिंग आहे का, स्त्रीलिंग आहे का, नपुंसक लिंग आहे यापैकी नाही. गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? गायरान, गायीचे रान. आता गायरान बघा तो गायरान होतो का? तो गायरान, ती गायरान, ते गायरान.
गायरान कोणतं आहे? ते गायरान. मग कोणतं यायला पाहिजे? नपुंसकलिंग बघा या ठिकाणी यायला पाहिजे. गायरान या शब्दामध्ये नपुंसकलिंग या प्रकारचं लिंग आहे, ते गायरान. नपुंसकलिंग. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे? पोशाख आणि हकीकत हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा सर्वांनी सांगायचे, पोशाख आणि सामना हे शब्द कोणत्या पोशाख आणि हकीकत हे शब्द कोणत्या भाषेमधून आले असतील मराठी भाषेमध्ये? फारसी भाषा, अरबी, तामिळ आणि पोर्तुगीज. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पोशाख आणि हकीकत बघा हे शब्द विद्यार्थी मित्रांनो फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचार? झाकले माणिक या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आता झाकले माणिक बघा विद्यार्थी मित्रांनो हा अलंकारिक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ सांगा. झाकले माणिक म्हणजे काय होईल? भाग्यवान मनुष्य होईल का? नाही. पूर्ण विश्वासातील व्यक्ती होईल का? पूर्ण विश्वासातील व्यक्ती होईल का? नाही. पूर्णपणे अंकित असलेला मनुष्य हे पण होणार नाही. झाकले माणिक म्हणजे काय व्हायला पाहिजे? फारसा प्रसिद्ध नसलेला, फारसा प्रसिद्ध नसलेला परंतु गुणी मनुष्य. झाकले माणिक म्हणजे बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी बघा आता जीकेचे बघा प्रश्न असतील. सामान्य ज्ञान या विषयाचे बघा या ठिकाणी काही प्रश्न असतील. बघा विषय क्रमांक या ठिकाणी पहिला काय विचारलं? मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? मुंबई शहर हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो का? कोकण, मुंबई उपनगर, अमरावती. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा? हनुमान डोंगर. आता हनुमान डोंगर विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर असतील? रत्नागिरी जिल्हा, सातारा जिल्हा, धुळे जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा. हनुमान डोंगर विचारले. हनुमान डोंगर. हनुमान डोंगर कुठं असतील महाराष्ट्र राज्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये हनुमान डोंगर आणि गाळणा डोंगर कुठं असतील? धुळे जिल्ह्यामधले बघा डोंगर आहेत. हनुमान डोंगर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामधले डोंगर आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा कलम 81 नुसार विचारली खालीलपैकी कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 81 नुसार बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कलम 81 नुसार कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी बघा कलम 81 नुसार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 काय विचारलाय? मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे. आता मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता तानसा हे धरण कुठं असेल? रायगड जिल्ह्यामध्ये येईल का? रत्नागिरी जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण कुठं आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये बघा तानसा हे धरण कुठं आहे? ठाणे जिल्ह्यामधलं महत्त्वपूर्ण धरण आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचार? शारदा सदन. शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? कोणी केली होती? शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, इरावती कर्वे, आनंदीबाई जोशी. शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? आता अलिबाग विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सांगायचे अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये आहे. अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? चिकू, अंजीर, कलिंगड आणि केळी. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा 3 बघा अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. अलिबाग. विषय क्रमांक पुढचा कातकरी ही आदिवासी जमात. आता कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, रायगड जिल्हा आणि नांदेड जिल्हा. कातकरी ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा आहे? मुंबई पणजी बघा जो काही बघा आपला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे किती क्रमांकाचा असेल? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 17 क्रमांकाचा आहे. कोणता असेल? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17चा आहे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा चांदोली हे धरण विचारले कोणत्या नदीवरचं धरण आहे? आता चांदोली धरण विद्यार्थी सर्वांना माहीत आहे. चांदोली हे धरण विचारले कोणत्या नदीवरचं धरण आहे? गोदावरी नदी होईल का? कृष्णा, भीमा आणि वारणा. सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे पहा. चांदोली हे धरण कुठं असेल? वारणा नदीवरचं बघा महत्त्वपूर्ण धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. विषय क्रमांक पुढचा भारताची व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताची व्याघ्र राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? जयपूर शहर, कानपूर शहर, नागपूर शहर आणि उदयपूर.
भारताची व्याघ्र राजधानी कशाला म्हणतात? सर्वांनी सांगायचे भारताची व्याघ्र राजधानी आपण नागपूर शहराला म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा आता या ठिकाणी इंग्रजीचे बघा या ठिकाणी काही प्रश्न असतील. इंग्रजी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न असतील. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा एक काय विचारला आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. बघा त्या ठिकाणी 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी आपल्याला योग्य वाक्य ओळखायचं आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. नायदर राम नॉर हिज फ्रेंड्स वॉज प्रेझेंट. नायदर राम नॉर हिज फ्रेंड्स वेअर प्रेझेंट. नायदर राम नॉर हिज फ्रेंड्स इज प्रेझेंट. नायदर राम नॉर हिज फ्रेंड्स हॅज प्रेझेंट. बघा आता याचं योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे. या ठिकाणी वॉज आले बघा, या ठिकाणी इथं वेअर आलेलं आहे, इथं इज आहे आणि इथं हॅज आहे. बघा आता सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर काय आलं पाहिजे. सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक नायदर राम नॉर हिज फ्रेंड्स वेअर प्रेझेंट. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा फिलिंग द ब्लँक्स. आता या ठिकाणी बघा एक वाक्य आहे ज्याच्यामध्ये बघा रिकामी जागा आहे. या रिकामी जागेमध्ये कोणत्या प्रकारचा शब्द योग्य प्रकारे येईल. फिलिंग द ब्लँक्स या ठिकाणी रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. सी हॅज बीन वर्किंग हिअर डॅश डॅश. बघा आता या ठिकाणी कोणतं असेल. सी हॅज बीन वर्किंग हिअर 2019 पासून बघा या ठिकाणी ती काम करत आहे. सिन्स फॉर फ्रॉम बाय. सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे. सी हॅज बीन वर्किंग हिअर सिन्स 2019. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा चूज द करेक्ट स्पेल्ड. आता या ठिकाणी बघा शब्द आहे ॲकोमोडेशन. ॲकोमोडेशन बघा या शब्दाची या ठिकाणी आपल्याला योग्य स्पेलिंग सांगायची आहे. ॲकोमोडेशन या शब्दाची करेक्ट स्पेलिंग कोणती यायला पाहिजे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा सर्वांच्या ठिकाणी ACC. बघा ACC येतो. ओके ACC या ठिकाणी येतो. डबल एम पण येतो. बघा डबल एम आणि डबल सी कुठं आहे का. बघा डबल सी इथे या ठिकाणी पण डबल सी आहे, डबल एम आहे. ॲकोमोडेशन DATION MO यायला पाहिजे. ओके MO यायला पाहिजे. ACCOMMODATION ॲकोमोडेशन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स योग्य वाक्य ओळखा. बघा सर्वांचं योग्य उत्तर येईल का. द न्यूज आर एनकरेजिंग. बघा या ठिकाणी आर आलेला आहे, इथं या ठिकाणी इज आलेला आहे, इथं वेअर आलेला आहे आणि इथं हॅव आलेला आहे. बघा कोणता असेल. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी यायला पाहिजे. द न्यूज इज एनकरेजिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 फिलिंग द ब्लँक्स. बघा आता फिलिंग द ब्लँक्स या ठिकाणी अजून या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. फिलिंग द ब्लँक्स कोणता असेल. नो सूनर डॅश द टीचर एंटर्ड दॅन द स्टुडंट्स स्टूड अप. कोणता यायला पाहिजे. डीड हॅड हॅज वेअर. सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा बी यायला पाहिजे. हॅड या ठिकाणी योग्य या ठिकाणी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. आता या ठिकाणी बघा आपल्या ठिकाणी शब्दामध्ये या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये शब्द कोणता असेल. इफ सी डॅश हार्डर शी वूड हॅव पास्ड. स्टडीड हॅज स्टडीड. कोणतं लिहिलं पाहिजे या ठिकाणी. इफ शी. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आला पाहिजे. हॅज स्टडीड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग या ठिकाणी आपल्याला योग्य ओळखायचा आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. लेट्स गो फॉर अ वॉक. सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक गेले. शॉल बी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल सांगा या ठिकाणी योग्य कोणत्याला पाहिजे. युरोपियन, अ युरोपियन, ॲन युरोपियन, द युरोपियन. कोणता असेल. बघा युरोपच्या ठिकाणी द यायला पाहिजे. द युरोपियन. बघा द युरोपियन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी चूज द करेक्ट या ठिकाणी सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. ही इज वन ऑफ द बेस्ट. बघा आता कोणत्या लिहायला पाहिजे या ठिकाणी चूज द करेक्ट सेंटेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं. बघा या ठिकाणी वाक्यामध्ये योग्य वाक्य कोणतं असेल ते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं. सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील.